नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण झटपट अशी कुरडईची भाजी बघणार आहोत। तर गव्हाची कुरडई मी इथे घेतलेली आहे, 4 पाण्यात भिजत घातलेली आहे ती 10-15 मिनटं। मध्यम चिरलेला कांदा बारीक, मध्यम चिरलेला टोमॅटो बारीक, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून, 4-5 मिरच्या। तर चला आता आपण कुरडईची भाजी बघूया, गव्हाची कुरडई। आता आपण फोडणी देऊया। तव्यावर मी तेल तापत ठेवले, लसूण घालूया। गॅसची फ्लेम मीडियम। लसूण घालून झालं आहे, त्याच्यानंतर जिरं टाकूया आपण 1 चम्मच। घरात जर भाजी कुठली नसेल तर आपण ही कुरडया ज्या आपण साठवणीचं करून ठेवतो, कुरडयाची झटपट अशी भाजी करतो। लसूण, जिरं आणि मिरची ॲड केलेली आहे। आणि आता आपण कांदा टाकूया। कांदा, हिरवी मिरची आणि लसूण परतून घेऊया तेलामध्ये। कांदा थोडा तांबूस होत आला की आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे। मी गव्हाची कुरडई घेतली आहेत 4, त्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहेत 10-15 मिनटं। तुमच्याकडे ज्या कुरडया असतील गव्हाच्या, रव्याच्या, मैद्याच्या, त्या कुठल्याही कुरडया तुम्ही घेऊ शकता। जेव्हा आपण घरामध्ये भाजी नसते तेव्हा ही कुरडई, गव्हाची कुरडईची अशी झटपट अशी इन्स्टंट भाजी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। आणि आता इथे आपण टोमॅटो ॲड करायचा आहे। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची याची फोडणी देऊन लसणाची आता हे चांगलं आपण परतून घेऊया तेलामध्ये। कांदा, टोमॅटो बऱ्याचपैकी परतून झाले। आता आपण हळद घालूया अर्धा चमचा। हळद एकदा परतून घेऊया। आणि आता आपण आपले भिजत घातलेले कुरडया त्या टाकायच्या आहेत। चांगलं पाणी निथळून टाका। आणि आता ह्यांना आपण चांगलं एकजीव करूया। मीठ अजून टाकलेलं नाही आहे। कधी कधी कायकांच्या कुरड्या खारटच असतात, तर मीठ आपण चवीनुसारच टाकायचं आहे। आता आपण इथे मीठ टाकूया। मीठ एकदम चवीनुसार, कधी कधी कुरड्या खारट असतात तर त्या हिशोबाने मीठ। झटपट अशी आपली कुरडईची भाजी आहे, वाफेवरची, तव्यावरची। आता इथे आपण एकदम किंचित पाणी घालणार आहोत, म्हणजे पाण्याचा हपका मारायचा आहे बस। एवढंच पाणी घालून एकदा मिक्स करूया सगळी भाजी। आणि आता यांना लो टू मीडियम ठेवून आपण झाकणीवर वाफवून घेऊया 10 मिनटासाठी। 5-10 मिनटं झाकणी ठेवून आपण बघूया। चांगली वाफ सुटलेली आहे आणि वाफेवरच आपली ही भाजी तुम्ही पाहू शकता झटपट अशी बनून रेडी आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे झटपट अशी ही आपली गव्हाच्या कुरडयांची भाजी बनून रेडी आहे। घरात कोणती भाजी नसले की वाळवणीचे जे आपले पदार्थ असतात, कुरडई वगैरे, ह्याची तुम्ही भाजी ही साधी सोप्या पद्धतीने अशी ही बनवू शकता आणि तुमच्या आवडत्या चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। नक्की ही माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा, लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला सपोर्ट करा। थँक्यू।